शाळेच्या मुख्याध्यापिकेने सरकारी शाळेत संसार थाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। शाळेतलीच एका खोलीत शिक्षिका पतीसोबत राहते, त्यांचे संसाराचे साहित्य सुद्धा खोलीत ठेवण्यात आले। विशेष म्हणजे मुख्याध्यापिका पतीसोबत शाळेतच राहत असूनही शिक्षण विभागाने यावर कोणतीही कारवाई केलेली नाही। बिहारच्या जुमई जिल्ह्यातील खैरा इथल्या एका गावातील शाळेत हा प्रकार समोर आला आहे। याबाबत मिळालेली माहिती अशी की शाळेच्या एका खोलीत मुख्याध्यापिका शीला हेम्ब्रम या राहतात। त्यांचा बेड, फ्रीज, कपाट, टीव्ही, टेबल, स्वयंपाकाचे साहित्य सुद्धा तिथं ठेवलेलं आहे। ज्या शाळेत विद्यार्थ्यांना ज्ञानदान करायचं तिथेच शिक्षिकेनं संसार थाटलाय। इतकंच नाही तर शाळेशेजारी सुरू असलेल्या त्यांच्या घराच्या बांधकामाचं साहित्य विद्यार्थ्यांकडूनच इकडे तिकडे नेण्याचं काम करून घेतलं जात आहे। त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत। मुख्याध्यापिकेच्या घराचं बांधकाम शाळेशेजारीच सुरू आहे, त्याचे साहित्य सुद्धा शाळेच्या आवारातच ठेवलेलं आहे। याशिवाय शिक्षिकेने त्यांचा संसारही शाळेच्या एका खोलीत थाटलाय। पतीसोबतच शाळेच्या खोलीत त्या राहतात। 1ली ते 8वी पर्यंत वर्ग असलेल्या शाळेत 130 विद्यार्थी शिकतात। गेल्या काही महिन्यांपासून शिक्षिका शाळेतच राहत आहे। शिक्षिकेनं सांगितलं की आधी जुमईवरून ये-जा करत होते, पण यायला त्रास होऊ लागला। शेवटी शाळेच्या शेजारी घर बांधायला सुरू केलंय। राहण्यासाठी जागा नव्हती म्हणून शाळेच्या कार्यालयातच घरचं साहित्य ठेवलं असून तिथेच पतीसोबत राहते। शाळेत मुख्याध्यापिका पतीसोबत राहत असताना शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना मात्र याची माहिती नाही। आता विद्यार्थी आणि पालकांमधून संताप व्यक्त केला जातोय।